अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील आढाव या वकील दाम्पत्याच्या निर्घृण खून प्रकरणामध्ये सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, या खून प्रकरणातील आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी, तसंच वकिलांवर होणारे हल्ले, खोट्या केसेस यासाठी वकील संरक्षण कायदा शासनाने मंजूर करावा, या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी काही निवडक वकील बांधवांना आतमध्ये सोडण्याची भूमिका पोलिसांनी घेतली। त्यामुळे काही काळ पोलीस आणि वकील यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं, तर काही वकिलांनी पोलिसांकडे रिकाम्या पाण्याच्या बाटल्या भिरकावल्या। त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला। अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील वकील संघटनांसह आमदार संग्राम जगताप, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे यांनीही या मोर्चात सहभाग घेतला होता। अहमदनगर जिल्ह्यातील वकील संघटनांनी 29 जानेवारीपासून काम बंद आंदोलन ठेवलं होतं। वकिलांना पक्षकाराची बाजू मांडताना स्वतःचंही संरक्षण तितकंच महत्त्वाचं असल्यामुळे वकील संरक्षण कायदा सरकारनं लवकरात लवकर मंजूर करावा, अशी मागणी अहमदनगर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष नरेश बुगळे यांनी केली आहे। स्पेशल प्रॉसिक्युटर म्हणून उज्ज्वल निकम ॲडव्होकेट यांची नेमणूक करण्यात यावी। दुसरी होती ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा शासनाने करावा, आणि तिसरी होती ह्या सर्व आरोपींना मोक्का लावण्यात यावा, कारण संघटित गुन्हेगारी करून त्यांनी सर्व गुन्हेगारी कृत्य केलेलं आहे।